प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपवास करणे हे एक विश्वासाचा भाग आहे. उपवास करणे म्हणजे आम्ही विश्वास करून परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आम्ही जास्तीत जास्त वेळ देऊन जेव्हा प्रार्थना करतो म्हणजे आमचा विश्वास आहे. आणि जेव्हा आम्ही साध्या रूपाने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही संतुष्ट होत नाही, तेव्हा आम्ही उपवास करून प्रार्थना करतो, तेव्हा आमची मन्नते पुरी होतात. आणि उपवास आम्ही केलं पाहिजे. आणि येशूने सुद्धा म्हटलेलं आहे, मार्क अध्याय 9:29 मध्ये म्हटलेलं आहे, ही जात म्हणजे शैतान उपवास आणि प्रार्थनाशिवाय हे निघत नाही. म्हणजे शैतानावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला उपवास करून प्रार्थना केला पाहिजे. म्हणजे हे शरीर काय आहे, हे एक भौतिक शरीर, याच्यामध्ये शक्ती नाही आहे. याच्यामध्ये शक्ती नाही आहे. याच्यामधली शक्ती शैताना मारू शकत नाही, शैतानाला मारू शकत नाही. ही भौतिक शक्ती आहे, शरीराची शक्ती. तर हे शैतानाला मारण्यासाठी आत्मिक शक्तीची गरज आहे. विश्वास वाढला पाहिजे आणि विश्वासाने प्रार्थना केला पाहिजे. विश्वास, प्रार्थना, उपवास आणि प्रार्थना करून शैतानावर विजय मिळवता येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपवास काळ हे आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्याद्वारे आम्हाला देवाच्या जवळ जाता येते, धार्मिक बनता येते. रोमकरास पत्र अध्याय 10:10 मध्ये आम्ही वाचतो, जो व्यक्ती अंतःकरणाने विश्वास करतो तो धार्मिक बनते. जो अंतःकरणाने विश्वास करतो तो धार्मिक बनते. विश्वास करणारा व्यक्ती विश्वास करून प्रार्थना करून तो धार्मिक बनते. देवाच्या जवळ येतो तो आणि देवाचा अनुभव येतो त्याला. आणि जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो, येशूचा विश्वास कबूल करतो, त्याचे तारण होते. जो व्यक्ती आपला विश्वास आपल्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या उपवास काळामध्ये आम्हाला स्वतःला देवाच्या समोर, देवाच्या विश्वासामध्ये वाढवण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी फार फार महत्त्वपूर्ण आहे. आणि या काळामध्ये आम्ही विश्वास वाढला पाहिजे. आम्ही ह्या काळामध्ये येशूच्या दुःखाची आठवण करतो, येशूच्या क्रूसाच्या वाटेची प्रार्थना करतो. क्रूसाच्या वाटेची प्रार्थना करतो म्हणजे आम्ही काय करतो, येशूच्या दुःखाला अनुभव करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी आपण मन जोडून त्याला झालेल्या दुःखावर आम्ही दुःख व्यक्त करतो. आणि म्हणजे आम्ही आत्मिक बळ वाढवतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही विश्वास केला पाहिजे. आणि ह्या उपवास काळामध्ये उपवास करून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देव आम्हाला भरपूर शक्ती देते, आशीर्वाद देते, भरपूर शक्ती देते, आशीर्वाद देते. आमच्या जीवनामध्ये नवीन शक्ती प्रदान करते. देव वरदान देते. पुष्कळ लोकांना उपवास करून प्रार्थना केल्याने शैतानावर विजय मिळवण्याचं वरदान, शैतानाला काढून टाकण्याचं वरदान आणि रोग्यांवर हात ठेवून बरं करण्याचं वरदान येशू देते, देव देते. ह्या उपवास काळामध्ये आम्हाला पुष्कळ वेगवेगळ्या गिफ्ट मिळतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या उपवास काळाचा आम्ही योग्य उपभोग घ्यावा आणि याचा आम्ही लाभ घ्यावा आणि आम्ही प्रार्थनामय बनावं. मी माझ्या जीवनातला एक अनुभव मी सांगतो. मी फादर बनलो, माझी गुरुदीक्षा झाली 2005 मध्ये. आणि 2005 मध्ये माझी गुरुदीक्षा झाली आणि गुरुदीक्षा होऊन मी असिस्टंट सहाय्यक पुरोहित म्हणून आक्सापूरमध्ये होतो. फादर जोशी वाडपल्लीसोबत मी आक्सापूरमध्ये माझं असिस्टंट प्रिस्ट म्हणून माझी नेमणूक झाली. आणि त्यावेळेस आपण
नुकतंच आपण सेमिनरीचं शिक्षण पार पडलं होतं आणि सेमिनरीचं शिक्षण पार पडल्यानंतर पुरोहित झाल्यानंतर एक नवपुरोहित म्हणून लोक आमच्याकडे पाहतात, मान देतात, स्वागत करतात आणि आम्ही फादर झाल्याचा आम्हाला एक आनंद आहे. आम्ही एवढे कष्ट करून शिक्षण शिकून शेवटी आम्हाला देवानं एक पुरोहिताई दिलेला आहे याचा एक आनंद करत होतो आणि एक सर्वसाधारण जीवन जगत होतो. त्यावेळेस कदाचित मला वाटते जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या आसपास मी त्या ठिकाणी असताना माझा एक नातेवाईक धर्मराव डोंगरे हा मला भेटासाठी आला आणि जेव्हा तो मला भेटासाठी आला तेव्हा त्यांनी आपल्या विश्वासाबद्दल आणि आपल्या जीवनातल्या कार्याबद्दल त्यांनी माझ्याशी शेअर केला. माझ्याशी त्यांनी बोलला की त्यांनी काय सांगितलं की तो प्रार्थना करतो, रोज प्रार्थना करतो आणि रोज प्रार्थना करून बिमार लोकांसाठी प्रार्थना करतो, शैतानाने जखडलेल्या लोकांसाठी तो प्रार्थना करतो आणि पुष्कळ लोक त्याला प्रार्थनाला बोलावतात आणि पुष्कळ चमत्कार पण झालेले आहेत. अशा प्रकारे तो बोलला. अशा प्रकारे बोलल्यानंतर मला एक स्पर्श झाला की तो काय म्हणाला, मी प्रार्थना करतो, प्रार्थनामय जीवन जगतो, मी रोग्यांसाठी प्रार्थना करतो, शैतानाला काढून टाकण्यासाठी मी प्रार्थना करतो, लोकांकडे जातो. हे ऐकल्यानंतर मी माझ्याकडे पाहिल्यानंतर मी स्वतःला काय म्हटलो, हे कार्य करासाठीच तर मी पुरोहित झालो, हे कार्य कर. परंतु तोपर्यंत माझ्या हृदयाला ते स्पर्श झालेला नव्हता. कारण सर्वसाधारणपणे आम्ही पुरोहित झाल्यानंतर पुरोहिताचा जो कार्य आहे, मिसा झाल्यानंतर मग घरचं काही काम करणे, बोर्डिंग सांभाळणे, शेतीकडे पाहणे, हे सर्व आपापल्या मिशनमध्ये आहे. आम्ही मिशनरी आहोत, मिशनमध्ये आहे आणि ते आम्ही करत असताना, ते कार्य करत असताना आम्ही तेवढं लक्ष म्हणजे एक प्रार्थना करणे, पूजापान करणे आणि आपलं कर्तव्य पूर्ण करणे आणि विशेष रूपाने एक प्रत्येक कार्यासाठी विशेष रूपाने प्रार्थना करणे, हे आपल्याला वरदान राहण्याशिवाय किंवा एक देवाचं बोलावणं राहण्याशिवाय आम्ही तसं करू शकत नाही. तेव्हा मला स्पर्श झाला. त्याने म्हटलं की मी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून लोकांकडे जातो, लोकांच्या समस्या प्रार्थनाद्वारे मिटवतो. तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक विशेष इच्छा निर्माण झाली, आम्ही सुद्धा तशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. मी सुद्धा एक पुरोहित या रीतीने मी प्रार्थना केली पाहिजे, मी लोकांकडे गेले पाहिजे. तर मग मी कसं करावं? तर मग समोर उपवास काळ होता. उपवास काळाचा एक चांगला वेळ समोर होता आणि तेव्हापासून मी एक उपवास करणं आणि प्रार्थना करणं सुरू केलं. उपवास करून प्रार्थना करणं सुरू केलं आणि त्या उपवास काळामध्ये मला खूप देवाचा अनुभव आला. मला त्या उपवास काळामध्ये प्रत्येक दिवशी येशूच्या चरणाशी बसून, मंदिरामध्ये बसून, या क्रूसाच्या खाली बसून प्रार्थना करायसाठी वेळ मिळाला आणि मी खूप प्रार्थना केलो आणि मी प्रार्थना करून मला एक असा अनुभव झाला की खरोखर देव मला देवाचे कार्य करण्यासाठी बोलवत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे खूप प्रार्थना केली आणि जास्तीत जास्त वेळ प्रभू समोर घालवला आणि जास्तीत जास्त बायबल वाचणे आणि प्रार्थना करणे, रोसरी करणे, उपवास करून प्रार्थना करणे, हे मला ते अवगत झालं आणि त्याच्यानुसार मी प्रार्थना करणे सुरू केलं. आणि उपवास काळाच्या शेवट जेव्हा एक फादर लोकांचं एक रिकलेक्शन होते, त्यावेळेस मी जेव्हा रिकलेक्शनसाठी गेलो आणि त्या रात्री त्या दिवशी कन्फेशन झालं, पापस्वीकार झाला आणि पापस्वीकार झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. त्या रात्री मला एक विशेष अनुभव आला. विशेष अनुभव म्हणजे माझ्यासमोर सर्व सफेद दिसत आहे. रात्रीच्या वेळेस मी झोपल्यानंतर झोपेमध्ये मला एकदम जाग आली आणि सर्व सफेद एक आकाशासारखं सफेद असं दिसत आहे.
म्हणजे ते पाहिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप आनंद झाला आणि मला एक आनंदाचा अनुभव झाला. आणि त्यावेळेपासून मला खात्री झाली की खरोखर परमेश्वराने मला ह्या कार्यासाठी बोलावल्या. आणि त्यावेळपासून मी येशूच्या कार्याला एक जास्तीत जास्त प्रार्थनाच्या रूपाने, प्रार्थनामध्ये जास्त लक्ष लावून लोकांसाठी प्रार्थना करण्याचं मी ठरवलं. आणि तेव्हापासून मी प्रार्थनामध्ये आणि जिथं कुठं मला प्रीचिंग करायला किंवा संदेश द्यायला जेव्हा संधी मिळते तिथं मी जातो आणि वचन सांगण्यासाठी प्रयत्न करतो. लहान लहान शिबिर रिट्रीट घेऊन मी लोकांना माझा अनुभव आणि देवाने जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे त्याच्याविषयी लोकांना सांगणे आणि अशा प्रकारे मी करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे आम्हाला देव काय करते, आमंत्रण देते. प्रत्येकालाच देव आमंत्रण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. म्हणजे मला सांगण्याचा अर्थ हा की पहिलं मी एक पुरोहित म्हणून होतो, एक सर्वसाधारण पुरोहित जे रेग्युलर कार्य करण्याचा पुरोहित म्हणून होतो. आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती माझ्याकडे आला तेव्हा म्हणजे देवाची कृपा किंवा देवाचं बोलावणं आणि त्यापासून मला एक विशेष लक्ष देऊन प्रार्थनामय जीवन जगण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आणि देवाचा स्पर्श झाला. आणि तेव्हापासून मी प्रार्थनेचं जीवन जगणं सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर मला तिथून बदली झाली आणि मला एक लहानच्या मिशन स्टेशनमध्ये, संतवाडी मूलमध्ये लहानशा मिशन स्टेशनमध्ये मला नियुक्ती मिळाली आणि तिथे मी पुरोहित झालो आणि तिथं माझे कार्य सुरू झाले. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये एक विशेष इच्छा होती की मी जास्तीत जास्त लोकांना प्रार्थनाकडे वळवील आणि जास्तीत जास्त लोकांसाठी मी प्रार्थना करीन. जे दुःखात आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, त्यांना मी प्रभूकडे आणील अशी माझी इच्छा होती. त्या इच्छेला धरून मी माझ्या कार्याला सुरुवात केली. तर कार्याला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी रोज सकाळी मी आराधना करायचो. आराधना, पवित्र परमप्रसादाला वेदीवर ठेवून त्याच्या समोर बसून मी आराधना करायचो. आणि जे कोणी लोक माझ्याकडे यायचे, जे कोणी लोक माझ्याकडे येत होते मला भेटायला, काहीतरी काम सांगायला किंवा काही विचारायला, नाहीतर काहीतरी मागायला, अशा प्रकारे जे लोक येत होते त्यांना मी सुरुवातीला प्रार्थना करत दिसायचो. फादर कुठं आहे? फादर प्रार्थना करत आहे. पुन्हा दुसरा कोणी आला, त्यांना विचारलं, अरे फादर कुठं आहे? फादर प्रार्थना करत आहे. काही लोकांच्या मनामध्ये असं विचार आला, फादर एवढी प्रार्थना करतो का? अशा प्रकारे मग कोणी मग मला बोलावण्याचा प्रयत्न करायचा. मग मी थोडंसं बाहेर येऊन त्यांच्याशी 1-2 शब्द बोलल्यानंतर मी त्यांना सांगायचा, तुम्ही एक काम करा ना, थोड्या वेळ प्रार्थनेमध्ये बसा, थोड्या वेळ आराधनेमध्ये बसा, मग त्याच्यानंतर आम्ही बोलू. तर अशा प्रकारे ते माझ्यासोबत प्रार्थनेमध्ये बसत होते. आणि जेव्हा ते प्रार्थनेमध्ये बसत होते तेव्हा त्यांना सुद्धा एक विशेष अनुभव येत होता. आणि त्या पॅरिशमध्ये सर्वांकडे वार्ता पसरली की फादर, आताचे जे फादर आहेत ते प्रार्थनामध्ये राहतात, ते प्रार्थना करतात, आराधना करतात. अशा प्रकारे पॅरिशमध्ये आणि त्या मिशनमध्ये लोकांकडे वार्ता पसरली. आणि मग जास्तीत जास्त लोक येऊ लागले प्रार्थनासाठी. आणि प्रार्थनासाठी येताना त्यांच्या समस्यासुद्धा ते सांगत होते आणि आम्ही त्यांच्या समस्यासाठी, त्यांच्या त्रासासाठी आणि त्यांच्या अडचणीसाठी आम्ही प्रार्थना करत होतो. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो त्यांना समाधान वाढत होतं आणि अशा प्रकारे लोकांचा विश्वास वाढत होता. काही दिवसानंतर एकदा काय झालं, त्या मिशन स्टेशनमध्ये एक ख्रिस्ती बाई होती आणि ती ख्रिस्ती बाई एकदा मला म्हणाली की फादरजी, आमच्या घराशेजारी एक बाई आहे आणि ती खूप आजारी आहे. आता ती 2 महिने दवाखान्यामध्ये होती. तिचा पोटाचा काहीतरी आजार आहे आणि 2 महिने दवाखान्यात होती, सरकारी दवाखान्यामध्ये होती.
आता 2-3 दिवस झाले डॉक्टरनं म्हटलं आता दवाखान्यात राहूनही काही तिचा उपचार होणार नाही आणि ती काही अशीच राहणार, ती काही इम्प्रूव्ह होणार नाही, सुधार होणार नाही. तुम्ही एक काम करा, तिला घरी घेऊन जा आणि घरी नेऊन तिची सेवा करा. जोपर्यंत ती जगेल तोपर्यंत तुमच्यासोबत आहे आणि नाही ते शेवट बघ आता देव काय करील ते तुम्ही त्याचा निकाल तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारे म्हणून त्यांनी तिला घरी घेऊन आले. कारण त्यांनाही अडचण आहे, घरचे कामं करणे आहे. गरीब लोक आपल्या वनमजुरीवर आपलं उपजीविका करतात आणि एक बाई दवाखान्यामध्ये आहे, तिच्या मागं पुन्हा एक कोणीतरी बाय स्टँडर्ड म्हणून राहावं लागते किंवा काहीतरी पूर्वासाठी राहावं लागते. त्याच्यापेक्षा घरी राहणे आणि तिथे सेवा करणे हे योग्य आहे असं ठरवून ते घरी आले. आणि त्या आमच्या ख्रिस्ती बाईनं मला सांगितलं की ती अशा प्रकारे एक बाई आजारी आहे. ती जागेवर पडून राहते. आता ती काही खात पित नाही, उठत नाही, बोलत नाही, अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे म्हणून तिनं असं माझ्याशी बोललं, संभाषण केलं. तिच्या मनामध्ये तेवढा विश्वास होता का मला माहीत नाही की मी जाऊन प्रार्थना करावं आणि ती बरी होईल. परंतु ते ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये इच्छा आली का आपण त्या बाईला जाऊन पाहावं आणि प्रार्थना करावं. मग त्या बाईला मी विचारलो, आम्ही येऊन तिच्यासाठी प्रार्थना करावं का? ती म्हणाली, फादरजी या. तिनं मला दुसऱ्या दिवशी येऊन त्या घरी घेऊन गेली. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर ती बाई बाजेवर पडलेली आहे. ती एकदम वारून गेलेली आहे. तिच्या शरीरावर मांस नाही, एकदम अशक्त आहे. ती बसू शकत नाही आणि ती काही खात पित नाही. तर अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये ती होती. आणि मी तिथे गेलो आणि तिथं जाऊन नेहमीप्रमाणे मी बायबल घेतला, रोसरी हातात घेतली, क्रूस हातात घेतला आणि म्हटलं चला आपण या बाईसाठी प्रार्थना करू. जे काही होईल ते देव करील आणि देवाची जर इच्छा असेल तर ही नक्की वाचणार, ही बाई नक्की वाचणार. अशा हेतूने आम्ही प्रार्थना करणे सुरू केलं. देवाची स्तुती केली, भजन म्हटलं, वचन वाचले, स्तुती करून तिच्या डोक्यावर हात ठेवून मी प्रार्थना केलो. डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून येशूला सांगितलं, येशू आज तू मला या ठिकाणी आणलास, या बाईसाठी प्रार्थना करायसाठी आणलास आणि तू मला हा मार्ग दाखवलास आणि म्हणून मला विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकशील. आणि ह्या अशा कडकडीने मी प्रार्थना केलो आणि प्रार्थना केल्यानंतर त्या बाईला म्हटलो, बाई तू उठ. ती बाई उठून बसली. प्रिय बंधू आणि भगिनीनो, ती बाई खरोखर त्या दिवशी जे झोपलेली होती, आजपर्यंत उठत नव्हती, उठून बसत नव्हती, ते बाई उठ म्हटल्यानंतर ती उठून बसली. आणि मग त्या घरच्या लोकांना मी सांगितलं तिला काहीतरी द्या. त्याने दूध प्यायला दिलं आणि ते दूध पिली. प्रिय बंधू आणि भगिनीनो, खरोखर हे पाहून मला खूप आनंद झाला. हा माझा पहिला अनुभव होता आणि देवाने आपली प्रार्थना ऐकल्याचा मला खूप आनंद झाला. आणि मी त्या बाईला सांगितलं की बाई, देव तुला नक्की बरं करणार. तिला पूर्ण शक्ती आलेली नाही, परंतु आता उठून बसलेली आहे. तू ह्या रविवारला चर्चमध्ये ये, ह्या रविवारला तू चर्चमध्ये ये असं सांगून, काही प्रार्थना करायला त्या घरच्या लोकांना सांगून मी वापस आलो. आणि मला माझ्या मनामध्ये एक विशेष आनंद होता की ती बाई जे एकदम अशक्त होती ते उठून बसली. आणि रविवारच्या दिवशी ती चर्चमध्ये येईल ह्या आशेने मी वाट पाहत होतो. आणि सगळ्या लोकांना सांगितलं की आज एक हिंदू बाई चर्चमध्ये येणार आहे, तिला अशा प्रकारे आजार आहे, म्हणून आम्ही काल प्रार्थना केलेली आहे आणि ती बाई आज येणार आहे. पूजेचा वेळ झाला, प्रार्थनेची वेळ झाली, परंतु ती येत नव्हती. म्हणून मला माझ्या मनामध्ये काहीतरी थोडी म्हणजे शंका वाढत होती. परंतु जसा मी वस्त्र परिधान करून मी वेदीवर प्रवेश केला आणि दरवाजासमोर पाहतो तर ती बाई
ऑटोमध्ये बसून चर्चमध्ये आली. ऑटोमध्ये बसून ती बाई चर्चमध्ये आली. त्यांच्या घरच्या घरच्या लोकांनी तिला घेऊन आलं आणि त्या दिवशी ती प्रेयरमध्ये मिस्सा बलिदानामध्ये तिनं भाग घेतला. आणि त्याच्यानंतर परत मी तिला आशीर्वाद दिला, प्रार्थना केली आणि तिला म्हटलं, बाई तू आज ऑटोमध्ये आली, पुढच्या रविवारला तू चालत येशील, पुढच्या रविवारला तू चालत येशील असं म्हणून तिला सांगितलं. आणि ती गेली आणि पुढच्या रविवारला ती खरोखर ती बाई चालत चालत मंदिरामध्ये आली, चर्चमध्ये आली आणि त्यावेळपासून तिचा आजार पूर्णपणे गेला. हालेलुया. येशू आमच्या प्रार्थनेला उत्तर देतो. येशू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. इर्मियाच्या ग्रंथामध्ये अध्याय 33 ओवी 3 मध्ये म्हणत आहे, परमेश्वर तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. म्हणजे तू प्रार्थना कर, तू प्रार्थना कर, मी तुझी प्रार्थना ऐकणार. प्रिय बंधू आणि भगिनीनो, मला सांगण्याचं एक महत्त्व म्हणजे या उपवास काळामध्ये आम्हाला पुष्कळ वरदान मिळते. ज्या प्रकारे आम्हाला जे वरदान आम्हाला पाहिजे किंवा आम्हाला आशीर्वाद पाहिजे, या उपवास काळामध्ये प्रार्थना करून आम्हाला ते अवगत करता येते. कारण या उपवास काळामध्ये आम्ही जास्त तीव्रतेने प्रार्थना करतो आणि केली पाहिजे. येशूचे दुःख आठवून आम्ही प्रार्थना करतो आणि येशूचे दुःख आठवून प्रार्थना केलं पाहिजे. येशूच्या रक्ताने अभिषिक्त होऊन प्रार्थना केलं पाहिजे आणि येशूच्या समोर जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. तेव्हा आम्ही काय करतो, आमच्या शारीरिक ज्या इच्छा आहेत त्याला आम्ही मारतो, शारीरिक इच्छेला आम्ही मारतो आणि आम्ही आमच्या आत्मिक इच्छेला आम्ही बळकट करतो, आत्मिक शक्तीला आम्ही बळकट करतो. म्हणून हा उपवास काळ आम्हाला प्रार्थना करण्यासाठी फार फार मदत करते. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 8 ओवी 13 मध्ये आम्ही वाचतो, वचन म्हणत आहे, जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. देह स्वभावाप्रमाणे तुम्ही जगलात तर तुम्ही मरणार. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, शरीर आणि आत्मा, आम्हाला प्रार्थना करायची इच्छा आहे, परंतु आमचं शरीर किंवा शरीराची इच्छा, लोभ, लालच आम्हाला कधी कधी प्रार्थना करू देत नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, या शरीराच्या ज्या इच्छा आहेत त्या आम्ही मारलं पाहिजे. शरीर म्हणते आज काय प्रार्थनाला जाते, उद्या जाशील घे, नाही, त्या शरीराच्या इच्छेला नष्ट करून आपण आजच प्रार्थनाला बसलं पाहिजे. शरीर काय म्हणते, थोडी भूक लागली, थोडं जेवण कर, आपण काय म्हणत नाही जेवलं तरी परमेश्वराच्या शब्दाने मला शक्ती मिळते. अशा प्रकारे आपण उपवास करून प्रार्थना केलं पाहिजे. आम्ही गलतीकरास पत्र अध्याय 5 ओवी 16 पासून वाचतो. आम्हाला संत पौल सांगत आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्या विरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. जे तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला शरीरामध्ये आत्मा आहे आणि शरीर आहे, दोघेही एकत्रच असतात, परंतु दोघांच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत. आम्ही कधी कधी विचार करतो का आजपासून मी प्रार्थना करणार, आजपासून मी उपवास करणार, आजपासून मी वेळेवर मिसाला जाणार, आजपासून मी जास्तीत जास्त बायबल वाचणार. आम्ही म्हणतो, कोण म्हणते? आत्मा म्हणते. परंतु जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा शरीर म्हणते मला थोडंसं दुखणं आलेलं आहे, मला म्हणते थोडासा मला आराम पाहिजे, शरीर म्हणते मला थोडीशी झोप लागत आहे,
शरीर म्हणते माझं तिकडचं थोडंसं काम अडलेलं आहे. अशा कारणाने, वेगवेगळ्या कारणाने आम्हाला हे शरीर आत्मिक इच्छेपासून वेगळं करते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही निश्चय केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी आत्मिक कार्याला मी महत्त्व देणार, आध्यात्मिक कार्याला मी महत्त्व देणार. म्हणून आम्ही अशा प्रकारे आध्यात्मिक कार्य करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा उपवास काळ आम्हाला प्रभूच्या जवळ नेते. आणि ह्या उपवास काळामध्ये आम्ही त्याग करून जेव्हा प्रार्थना करतो, उपवास करून प्रार्थना करतो, तेव्हा आम्हाला येशूचा विशेष अनुभव येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही या उपवास काळामध्ये काय करतो? येशूने आमच्यासाठी प्राण अर्पण केला. येशूने आमच्यासाठी प्राण अर्पण केला आणि त्याने आमच्यासाठी आपले शरीर अर्पण करून आपल्या शरीरावर त्याने घाव करून घेतले. आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय 53 मध्ये वाचतो, त्याच्या शरीरावर बसलेल्या माराने आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. त्यांच्या शरीरावर झालेल्या प्रत्येक घावाने आम्ही दुरुस्त झालेले आहोत, आम्ही रोगमुक्त झालेले आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आमच्यासाठी समर्पण केलेलं आहे. आम्हाला शांती देण्यासाठी, आम्हाला रोगमुक्ती देण्यासाठी, आम्हाला नवीन जीवन देण्यासाठी, आम्हाला स्वर्गाचा मार्ग दाखवण्यासाठी. आणि ह्या काळामध्ये जेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टीचा अनुभव घेतो, येशूच्या क्रूसाच्या वाटेमध्ये सहभागी होतो, तेव्हा आम्हाला प्रभू परमेश्वर आम्हाला शक्ती प्रदान करते. आणि येशूने आमच्यासाठी दुःख भोगलं याचा आम्हाला अनुभव होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आपला प्राण क्रूसावर अर्पला. आपला प्राण त्यांनी क्रूसावर अर्पण केला अशासाठी की आम्हाला शांती मिळावं, आमच्या पापाची आम्हाला क्षमा मिळावी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून आम्ही त्याला स्वीकार केला पाहिजे. आम्हाला माहीत आहे आमचा स्वभाव किंवा आमची शारीरिक इच्छा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी मधामध्ये अडखळण आहे, परंतु आम्ही त्याचा त्याग केल्याशिवाय आम्हाला विजयी होता येत नाही. शरीराच्या इच्छेवर मात केल्याशिवाय, शरीराची सुख सोयीवर मात केल्याशिवाय, पैशा अडक्याच्या लोभापासून बाहेर आल्याशिवाय, सुख समाधानाचा जो विचार आहे तो सोडल्याशिवाय आम्हाला विजयी होता येणार नाही. आणि आम्हाला ह्या काळामध्ये त्याच्यावर मात करण्यासाठी आम्हाला प्रभू मदत करते. आणि येशूने स्वतः आमच्यासाठी रक्त सांडलेले आहे. आम्हाला माहीत आहे येशूला जेव्हा क्रूसावर टांगले तेव्हा त्याच्यासोबत दोन बाजूला दोन चोर होते. आणि डाव्या बाजूच्या चोराने येशूला म्हटलं, तू थट्टा करून म्हटलं त्याने, तू देवाचा पुत्र आहेस ना, तू देवाचा पुत्र आहेस तर एक काम कर, तू स्वतः खाली उतर आणि स्वतःचा बचाव कर आणि आम्हाला सुद्धा वाचव. असं म्हणून तो थट्टा करून, तू देवाचा पुत्र आहेस का म्हणून अशा प्रकारे त्याच्यावर थट्टा करून तो हसत होता आणि त्याच्याशी बोलत होता. आणि त्याच वेळेस उजव्या हाताकडे असलेल्या चोराने त्या डाव्या हाताच्या चोराला म्हटलं, अरे तुला बिलकुल भीती वाटत नाही का? आम्ही जे शिक्षा भोगत आहोत ते एकदम योग्य आहे. आम्ही पापी आहोत, आम्ही पाप करूनच आम्ही ह्या शिक्षेमध्ये आम्ही आलेलो आहोत. हे शिक्षा आमच्यासाठी एकदम योग्यच आहे. परंतु येशूने काहीही पाप न करता तो ही शिक्षा भोगत आहे. किती दयनीय आहे, किती वाईट आहे. म्हणून त्याने आपला विचार व्यक्त केला. तेव्हा त्याने पुन्हा म्हटलं, येशूकडे पाहून म्हटलं, येशू, तू जेव्हा आपल्या वैभवामध्ये जाशील तेव्हा तू माझी आठवण कर. त्याने फक्त एवढंच म्हटलं की माझी आठवण कर. तेव्हा येशूने त्याला म्हटलं, आजच तू माझ्यासोबत स्वर्ग लोकात असशील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, डाव्या हाताच्या चोराने येशूची टीका केली.
कारण तो डावीकडे होता. डावा म्हणजे आम्ही म्हणतो डावा म्हणजे डावा, उजवा म्हणजे उत्तम. आणि उजव्या हाताच्या व्यक्तीने काय केलं? उजव्या हाताच्या व्यक्तीने येशूची प्रशंसा केली आणि स्वतःला पापी स्वीकार केला. मला जे शिक्षा झाली ते योग्यच आहे म्हणून स्वीकार केला आणि त्याने पश्चाताप केला आणि येशूकडे विनंती केली की येशू, जेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा माझी आठवण कर, असंच प्रार्थना केली. तेव्हा येशूने म्हटलं, आजच तू माझ्यासोबत स्वर्गलोकात असशील. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आम्ही जीवन जगत असताना आमचे जे घमंड आहे, मोठेपणा आहे, कधी कधी आम्ही पापी असून सुद्धा, त्या डाव्या हाताच्या चोरासारखे पापी असून सुद्धा आम्ही स्वतःला पापी मानत नाही. आम्ही असं म्हणतो, आम्ही स्वतः न्याय करण्याचा प्रयत्न करतो. मी असं केलं तर काय झालं, मी असं केलं, सर्वच जण करतात, फक्त मीच नाही आणि मला हे गरजच होती, अशा प्रकारे. पण त्याच्यामध्ये पश्चाताप नाही. परंतु जो व्यक्ती पश्चाताप करतो, विनम्र होतो, लहान बनतो, त्याला देव वरदान देते, क्षमा करते, कृपा देते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही स्वतःला विनम्र करूया आणि हा उपवास काळ आम्हाला प्रभूच्या जवळ जाऊन प्रार्थना करण्याची संधी देते. प्रभूच्या जीवनावर, प्रभूच्या दुःखावर चिंतन करण्याची आम्हाला संधी देते आणि प्रभूच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव करण्याचा आम्हाला संधी देते. आणि या काळामध्ये आम्हाला विनम्र बनवण्यासाठी प्रभू आम्हाला प्रयत्न करते आणि ह्या काळामध्ये आम्हाला प्रभू आमच्या सर्व पापाची, आम्ही पश्चाताप केल्याने प्रभू आमच्या पापाची क्षमा करते. आणि कारण प्रभू ह्यासाठीच या जगात आला, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला स्वर्गाकडे नेण्यासाठी आला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाने हे दिलेले वरदान आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हा उपवास काळ आमच्यासाठी खरोखर एक वरदान देणारा काळ आहे. ह्या उपवास काळामध्ये जेवढी जास्त आम्हाला भक्ती करता येईल तेवढी जास्त भक्ती आपण करूया. देवाच्या सोबत राहून उपवास करून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या प्रेमाचा, त्याच्या आशीर्वादाचा, त्याच्या कृपेचा, त्याच्या आनंदाचा अनुभव करण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या जवळ राहून अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. देवाला आशीर्वाद मागूया. आमच्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे ते सोडून देऊन एक चांगले कार्य करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देवाची कृपा आमच्या जीवनात येण्यासाठी आपण प्रार्थना करू. देवाला धन्यवाद देऊ. आमेन.